ओके. टुडे इज द फर्स्ट डे फॉर लेवल 1 आणि लेवल 3. इकडं लक्षात द्या सर्वजण आता. हालचाल नकोय. एवढा वेळ वाया जायला नको. ऑलरेडी मी 15 मिनिटं वाया घालवले असतात आधी. आणि त्याच्यानंतर पुन्हा परत नुसतं सेटअप व्हायला, स्क्रीन सेटअप व्हायला जर आपण एवढा वेळ घालवत असू तर इट्स नॉट फेअर. मी म्हणून एक अर्धा तास तरी आधी तुम्हाला मेसेज टाकतो की 9:30ला क्लास आहे. म्हणजे जर 9:30ला क्लास आहे तर आपल्याला माहिती पाहिजे किंवा 9:45ला आहे. जे काय असेल तर आपण थोडंसं नीट तयारीत बसलो की थोडा वेळ वाचतो आपला. प्लीज इकडे लक्ष द्या. अ, आज मी पहिला दिवस सांगितला. क्लिअर आहे ना? हे पण थोडंसं जस्टिफिकेशन करून देतो. आणि आज आपल्याला कॅल्क्युलेशन शिकायचे लेवल 1 आणि लेवल 3चं. लक्ष इकडे द्या सर्वजण. परत एकदा सांगतो. जेव्हा गरज आहे तेव्हा मी लिहायला पण सांगेल. पण थोडंसं लक्ष द्या. जसं मी लेवल 0 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लेवल 0च्या दोन टाईप्स होत्या. लक्ष द्या इकडे बघा. लेवल 0 मध्ये दोन टाईप होते, ज्युनियर आणि सिनियर. लक्षात आलं तुम्हाला? लेवल 0 ज्युनियर आणि सिनियर. तसंच असं म्हणता येईल, बाय डिफॉल्ट, बाय टेक्निकल असं म्हणता येईल की लेवल 1 आणि लेवल 3 या सुद्धा लेवल 1च्या ज्युनियर आणि सिनियर आहेत. पहिले समजून घ्या मला काय म्हणायचं. या एक प्रकारे लेवल 1 आणि 3. का आणि 1 आणि 3 नाव दिलेलं आपण ते पण सर्व सांगेल. शेवटी ॲज अ टीचर म्हणून तुमचं कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही. शेवटी तुम्हाला कोर्स विद्यार्थ्यांना देताना कुठल्या मुळाला कुठली लेवल स्टार्ट करायची जेव्हा तुमच्याकडे बुक्स येतील, तेव्हा पण तुम्ही डिसाईड करणार आहे. तुमच्यापर्यंत बुक सोमवार, मंगळवारपर्यंत पोहोचतील. काय काळजी नका करू. ज्या नाशिक परिसरात असतील त्या ताईंना मी रविवारपर्यंत पोहोचून देईल. आता त्याबद्दल विषय नको. मी इथं सांगत राहील सर्व. पण तुम्ही क्लास सुरू करणार आहेत, तर तुम्हाला सर्वात बारकाईने सर्वात जास्त डाऊट आणि सर्वात जास्त स्टार्टिंगला एकदा सुरू केला, 5-25 मुलांना शिकवले, की हा मात्र नंतर प्रश्नच नसतो. तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने काम करतात. पण सुरुवात करायला फार अडचण येते आणि सुरुवातीलाच कन्फ्युजन होतं, की मी नेमकं काय करू? काय करू? आणि आतापर्यंत अनिताताई, जेवढ्या आपल्या 350 ताई आहेत, तेवढ्या 200 ताईंनी मला फोन करून पुन्हा परत विचारले, "मी आता काय करू? कुठले लेव्हल देऊ? कसं देऊ?" असं होतं. बघा इकडे लक्ष द्या. थोडंसं 5 मिनिटं घेतो आणि लेव्हल 1, लेव्हल 3ला आपला बाय डिफॉल्ट सुरुवात होणार आहे. पण ही प्रिपरेशन आहे. मी तुम्हाला असं सांगितलं होतं, की लेव्हल 0 शिकवायची असेल, तर तुम्ही 2 पद्धतीने शिकू शकतात. लक्ष द्या पुन्हा परत. 2 पद्धतीने शिकू शकतात, की एक पूर्णपणे चॅरिटी, पूर्णपणे सोशली शिकू शकतात. तुम्हाला असं वाटलं, की माझ्या गावात, माझ्या शहरात, माझ्या स्कूल्समध्ये किंवा माझ्या परिसरात माझी मोठी जाहिरात झाली पाहिजे, त्याला एकही रुपया खर्च न करता. मात्र तुम्ही कुठेतरी सार्वजनिक बोर्ड असेल किंवा एखादा न्यूजपेपर, लोकल न्यूजपेपर असेल, जरूर आपल्या ओळखी तयार करा. आपल्याला सपोर्ट चॅनल सिस्टम तयार करा, की एक चांगला पत्रकार जो चांगल्या बातम्या देऊ शकतो तुमच्याबद्दल, की सो अँड सो कोमल जैन ताई यांच्यातर्फे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी 8 दिवसाचे अबॅकस सेमिनार मोफत आयोजित केलेले आहे. बघा बरं, कुठल्याही तरी तुम्ही गावात असाल, तर जरूर ओळखी-पाळखी करा. जेव्हा तुम्ही लेव्हलचं सर्टिफिकेशन करतात ताई, तेव्हा मी आग्रहाने सांगतो, की अशा चॅनल सिस्टमला बोलवायचं, की जे सपोर्ट सिस्टम म्हणून आपल्याला काम करणार आहेत. त्या लोकांना बोलवा, त्यांच्या हस्ते सर्टिफिकेट द्या. त्यांना एक शाल, टोपी, रुमाल दिलं, एक नारळ दिलं, गुलाबाचं फूल दिलं, लोकं खुश होतात. त्यांना पण फोटो पाहिजे असतात. त्यांना पण कोणीतरी पाहुणे म्हणून बोलवलं. ते पण सोशल मीडियाला ठेवतात. इट इज ऑल आर. हे बघा, असं मी बाकीच्या क्लासमध्ये मला एका ताईने सांगितलं, की तिथं आहे ना जाहिरात शिकवली जाते म्हणून मी फ्रँचायझीसाठी ₹60,000 भरले. अहो, जाहिरात काही फुकट नाहीच होत. जाहिरातीला पुन्हा परत खर्चच लागतो. हँडबिल छापायला सुद्धा लागतो. मी म्हणतो, मी आत्तापर्यंत कुठल्याही 350 ताईंना कधीच सल्ला दिला नाही हँडबिल छापा. मी सांगितलं डायरेक्ट काम सुरू करा. डायरेक्ट तुमच्या सोशल मीडियाला सांगा, की मी टीचर झाले, माझ्याकडे ॲडमिशन घ्या. लगेच मुलांना 2-3 गल्लीतले इकडचे ते नात्या गोत्यातले पकडून लगेच 22 प्लस 22 मायनस 4 प्लस 50 मायनस 60 प्लस 10 मायनस 30 प्लस 9 मायनस 11 मायनस 3. आन्सर इज व्हॉट इज आन्सर? हे तुमच्यासाठी होतं. मी काय गंमत म्हणून सांगत होतो का? तर हे आन्सर तुम्हाला लगेच मुलांना करून दाखवून लगेच तुम्हाला सोशल मीडियामध्ये टाकता आलं पाहिजे. 10 चौकशा येतात. प्लीज इकडे लक्ष द्या. हे खूप झालंय बोलणं आधी. म्हणजेच लेव्हल 0 तुम्हाला खऱ्या अर्थाने डायरेक्ट स्टार्ट करा. पण तिथं असा प्रकार येणार आहे, मी हे पण सांगितलं होतं, की काही पालक
लहान लहान पिलं जे घरी त्रास देतात ते तुमच्या अंगणात आणून बसवतील. आपली प्रथा आहे ती. आपला त्रास दुसऱ्याच्या डोक्यात ठेवायचा. म्हणजे 2 तास निवांत राहता येतं. अशा 2-3 मैत्रिणी भेटतील. मात्र ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे. असं डोक्याला जर तुम्हाला औषध कोणीतरी पाठवलं, तर त्या औषधाचा पण विलाज करता आला पाहिजे. हौशा-हौशेने 2 दिवस बघा. ते जर औषध तुम्हाला डोक्याला त्रास होत असेल, तर मात्र त्याची बरोबर तुम्हाला व्हॅल्यू करता आली पाहिजे. आणि मग सांगता आलं पाहिजे, की ह्या बाळाला आम्हाला आपल्याला बुक द्यावा लागेल, किट द्यावा लागेल आणि त्याची फी आहे ₹2400. त्याची फी आहे ₹3000. म्हणजे एक तर ते औषध बिना खर्चाचं घरी जाईल किंवा तुम्हाला कदाचित तुमच्या डोकेदुखीचा बरोबर तुमची व्हॅल्यू मिळेल. लक्षात आलं तुम्हाला? क्लिअर सांगतो. एकदम साध्या पद्धतीने. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं, की मला 2 पैसे घेऊन याला सुरुवात करायची, तर पालकांना काहीतरी द्यावं लागतं. पालकांची पण अपेक्षा असते. त्यांना वाटतं टी-शर्ट भेटेल, त्यांना वाटतं मुलांना बॅग भेटेल. काही गरज नाही त्याची. 1,500-2,000 1600 एक्स्ट्रा रजिस्ट्रेशन करा. काही गरज नाहीये. सांगण्याचा अर्थ असा, आपल्याकडे ₹130 ला बुक आहे, एक ₹100 अबॅकस टूल आहे, ₹230 खर्च होतात. 230 मध्ये त्याच्यानंतर अनलिमिटेड प्रॅक्टिस ॲप आहे. तुम्हाला मी सर्वांना उद्या प्रॅक्टिस ॲपमध्ये ॲड करणार आहे. काही काळजी नका करू. प्रॅक्टिस ॲपमध्ये उद्या. सर्वांना मी तुम्हाला पासवर्ड तुमचा प्रत्येक लेव्हलचा पासवर्ड पाठवत राहील. पहिले उद्या लेव्हल 0 ला ॲड करतो तुम्हाला सीनियरला. म्हणजे सीनियरमध्ये काही ॲप चालू झाला आपला आज, पण त्याची उद्या ट्रायल तुमच्यासाठी होईल आणि नंतर रविवारी बाकीच्या टीचरांना अवेलेबल होईल. पण पहिले मी तुम्हाला स्टुडंट म्हणून ॲड करेल. तुमचा एक लॉग इन आयडी वेगळा असेल, टीचर कोड वेगळा. परत बघा खूप सारं कन्फ्युजन असतं. इकडे लक्ष द्या. क्लिअर करतो सर्वांना परत. एक टीचर कोड असतो तुमच्यासाठी. जो स्टँडर्ड आयडेंटिफाय असतो आपल्याकडे. टीचर कोडने तुमचा मेल आयडी तयार होईल. टीचर कोडने तुमचा लॉग इन तयार होईल. तुमचा मोबाईल नंबरने तुमचा पासवर्ड तयार होईल. ते सर्व देईल मी. काय काळजी नका करू. तुम्हाला प्रत्येकाला लिंक, लॉग इन आयडी, पासवर्ड सर्व पाठवेल. ते झालं प्रॅक्टिससाठी. आता व्हिडिओ कुठं बघायचे? आजचा पासून जा आजचे पासूनचे व्हिडिओ कुठं बघायचे ते पण मी पाठवेल. काय काळजी नका करू. फक्त रोजचे मेसेज रोज वाचत राहायचे. सांगेल मी. आता इकडे लक्ष द्या. तर आपण लेव्हल 0 लेव्हल बद्दल समजून घेतलं, की एक फ्री शिकवा, अवेअरनेस करा, लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि असं एक गणित आहे स्टॅटिस्टिक. जर तुम्ही 1000 विद्यार्थ्यांना शिकवलं, 1000 विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलात, तर तुमच्याकडे साधारण 30% रेशो चालतो. कन्व्हर्जन रेशो जो स्टॅटिस्टिक रेशो आहे मॅथमॅटिक मधला. किंवा जेव्हा तुम्ही 100 विद्यार्थ्यांपर्यंत रीच होता, 100 विद्यार्थ्यांपर्यंत तुमची जेव्हा माहिती होते, तेव्हा तुम्हाला 3% 3% म्हणजे 3 लोकांची तुम्हाला इन्क्वायरी येते आणि 30 लोकांची इन्क्वायरी येते आणि 3 ऍडमिशन होण्याची शक्यता असते. इकडे लक्षात मी काय सांगितलं, जे लोक तुम्हाला ओळखत नाही अशा 100 लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचली, तर 30 लोक तुमची इन्क्वायरी करू शकतात आणि 30 लोकांमधून 3 ऍडमिशन होऊ शकतील. हा स्टॅटिस्टिक आहे मॅथमॅटिक मधला. का कोण जिंकेल आणि कोण पडेल याचं कसं गणित काढलं जातं हे स्टॅटिस्टिकवर असतं, तसा हा स्टॅटिस्टिक मार्केटिंगचा हिशोब असतो. त्याच्यानंतर अ, त्यांना अ, म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा. लेव्हल 0चं संपवतो बाबा. आता इकडे लक्ष द्या. आता लेव्हल 0 आणि ज्युनियर मध्ये आपण जसं बघितलं होतं अमृताताई, की एक कॅल्क्युलेशन सांगतो सर्वजण करा आणि तुम्ही जज करा आणि मला सांगा कुठलं 0चं होतं आणि कुठलं सिनियरचं होतं. तुम्ही सांगायचं मला. हां, प्लीज इकडे लक्ष द्या. ओके. 24 प्लस 6 सॉरी, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. सेट द 0. 38 मायनस 6 प्लस 56 मायनस 88 प्लस 29 प्लस 70 70 70 सांगितलं मी. आणि त्याच्यानंतर लास्ट मायनस 76 मायनस 76 मायनस 70 70 70 76
70 आणि त्या अमृताताई 7070, तुम्ही 60च केला मायनस फक्त. तुम्ही फक्त -60च केला. 70 मायनस करा ना. हं. आणि इकडे इकडे काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं युनिट रॉडवर? मीच विसरून गेलो त्यांच्याकडे. 6 6 सिक्स सांगितलं होता. 6. हा, सिक्स सांगितलं होता का? ठीक आहे. आन्सर इज हा द -6. आन्सर इज द 23 बरोबर आहे. कारण खूप सारे वेगवेगळे आन्सर दिसले, तर प्लीज इकडे लक्ष द्या. हे पहिला एक नंबरचा आन्सर होतं. सोडून द्या बाजूला, काय हरकत नाही. तुम्ही छान केलं सर्वांनी, पण थोडासा अजून स्मार्ट प्रयत्न करा. प्लीज प्लीज, अपेक्षित आहे आपण होऊ स्मार्ट. प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. नेक्स्ट, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 52 +1 -3 +9 -55 +20 -3. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 21. ओके ना? इकडे लक्ष द्या. आता 21. तुम्हाला जज करून सांगायचंय मला, कोणीतरी एका ताईंनी, की पहिलं आणि दुसरा कॅल्क्युलेशन, प्लीज इकडे लक्ष द्या. पहिलं आणि दुसरं कॅल्क्युलेशन कुठलं ज्युनियर लेवलचं असेल आणि कुठलं सिनियर लेवलचं असेल, तुमचं काय जजमेंट आहे ते मला फक्त पाहिजे. दीप्तीताई, सांगा बरं हो, काय? पंच. एकच कोणीतरी बोल. हा. तर अगोदरचं सिनियरचं होतं, नंतर ज्युनियरचं होतं. ओके, वंडरफुल. मला तुम्हाला समजते मला काय सांगायचंय. म्हणजे ज्याचा अर्थ असा आहे, लहान लेकरांना किंवा लहान मुलांना, लहान स्टुडंट जे काही स्मॉल म्हणजे नर्सरीत पहिली दुसरी शिकतायत, यांच्या कलेने त्यांना जे काही गणिताचं, हे बघा, हे गणित नंतर याच्यात गणित बसवले म्हणून गणित बाहेर निघतंय. पण पहिले त्यांना एक्सरसाइज करताना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार किंवा त्यांच्या अंडरस्टँडिंगनुसार आपण जर डायरेक्ट जिममध्ये गेलो आणि सांगितलं की दोघं हातांमध्ये 20-20 किलोचं वेट घ्या आणि जिम सुरू करा, तर दिस इज फेअर का? नाही होणार. दुसऱ्या दिवशी जिमलाच जाणार नाही, असा प्रकार होतो. एक फॅक्ट सांगतो. तसं ब्रेनला, आपल्याला ब्रेनची जिम म्हणून लोड वाढवायचा आहे, तर त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी मी जर तुम्हाला म्हणजे एकदम हार्ड लेवलचे कॅल्क्युलेशन घेतले असते, तर तुम्ही म्हटले असते, बरेच जण स्टेबल होत नव्हते, म्हणजे तुमच्यापैकी पण, मला माहिती आहे, बरेच जणांचे फिंगरिंग मॅच होत नव्हते. पण हळू हळू आता ब्रेन कानांपर्यंत जी सूचना येते, ती ब्रेनकडे जाते आणि तुमचं रिस्पॉन्स सिस्टम स्ट्रॉंग व्हायला लागली. दोघा हातांवर तुमचे उत्तर यायला लागले. हे फॅक्ट आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तसं मुलांना लेवल 0 कंपल्सरी आहे सर्वांना. मग तो तुमच्याकडे ऍडमिशन घेओ, अगर ना घेओ, घेणारा असला तरी लेवल 0 आणि घेणारा नसला तरी लेवल 0. म्हणजे तुम्ही मोफत प्रसाद वाटायचं काम म्हणून लेवल 0चं करू शकतात. अबॅकस शिकवायचं तर. पण तुम्हाला परत असं म्हणेल, तुमच्यासाठी पुण्याचं काम काय आहे, की जर एखादा एकलव्य असेल आणि तो बिचारा रोज उठला आणि त्याने रोज जरी नुसतं लेवल 0ची जरी आयुष्यभर प्रॅक्टिस केली, परत इकडे लक्ष द्या. सांगायचा उद्देश काय? एखादा बिचारा उद्या रोज उठला आणि तताई, आणि तो रोज उठल्यावर रोज लेवल 0चीच प्रॅक्टिस करतोय, तरी सुद्धा त्याला फायदा होणार आहे. कारण हे मॅथेमॅटिक्स शिकण्यासाठी नाहीये. अबॅकस हे मॅथेमॅटिक्स मुद्दा मुद्दा पहिले क्लिअर करतो. मुद्दा अबॅकस हे ब्रेनच्या जिमचं साधन आहे, ब्रेनच्या एक्सरसाइजसाठी. म्हणजे तरी पण त्याची एक्सरसाइज होईल. पण खूप ब्रेनला हळुवारपणे गुंतागुंतीपर्यंत घेऊन जावं लागतं. जसं आपण पुढे कॉम्बिनेशन शिकणार आहोत, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला शिकणार आहोत, त्या गुंतागुंतीपर्यंत घेऊन जातो आणि मग खऱ्या अर्थाने त्याची अजून आपण ट्विस्टिंग करून त्याला अजून कॉन्सन्ट्रेट करायला लावतो. पण फायदा नुसत्या लेवल 0चे ज्युनियर आणि सीनियरचे जरी रोज 5-10 मिनिटं केले, तरी सुद्धा तो जिममध्ये गेल्यासारखं ब्रेनची जिम होईल. त्याला जे काही त्याचे इनबिल्ड त्याचं जे काही टॅलेंट होईल, त्याच्यावरची धूळ साफ होऊन त्याला ग्रो व्हायला मदत मिळू शकते. फक्त रोज केला पाहिजे. हा एक पहिले ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ सिस्टम म्हणून आपण पहिले क्लिअर असलो पाहिजे. पण ते रोज केला पाहिजे. म्हणून आपलं काम आहे प्रसाद वाटायचं काम आहे. क्लिअर आहे? पालकांनी सांगितलं बुक पाहिजे,
फीज घेऊन शिकवायचं असेल तर जरूर आपल्याकडे किट आहे. आता पुढे जाऊया आपण. आता आपण सर्व शिकवलंय, आठवडाभर महिनाभर शिकवलं तुम्हाला. मी प्रयत्न करेल उद्या मी लेवल झिरोचं बुक दाखवेल. मला माहिती आहे आज प्रेझेंटेशन मध्ये नाही टाकलं मी, त्याच्यामुळे सॉरी. मला आत्ता लक्षात आलं तुम्हाला दाखवायचं बाकी राहिलंय, पण ते तुम्हाला भेटेलच परत सर्वांना. आता लेवल झिरो मध्ये सुरुवात केली आपण. इकडे लक्षात द्या सर्वजण, प्लीज इकडे लक्ष द्या की लेवल झिरो, लेवल वन आणि लेवल थ्रीच्या पहिल्या वीक पर्यंत, पहिला वीक, पहिला आठवडा, याच्यात पहिला सिलेबस काय आणि ताई? बीट आयडेंटिफिकेशन, पुन्हा परत कोडिंग आणि डी कोडिंग. लक्ष द्या मी काय सांगितलं. आता लेवल झिरो तर आपण शिकवलंय, पण तरी पण पहिला वीक बुक मध्ये काय? कोडिंग, डी कोडिंग आणि विदाउट फॉर्म्युलेचे कॅल्क्युलेशनचा पहिला वीक आहे. लक्षात आलं तुम्हाला? पण हा वीक 3 वीक होऊ नयेत, हा वीक 1 महिना होऊ नये, म्हणून आपण लेवल झिरो पहिले प्रिपरेशन करून घेतो विद्यार्थ्यांची. इनडायरेक्टली त्यांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देऊन आपण त्यांचा लेवल वन पाया आपण मजबूत करून घेतो. मग लहान विद्यार्थी असले तरी पण, सिनियर असले तरी पण. मग पहिला वीक झाला, मग पुन्हा परत आपण आपल्याकडे मुलं येतात तर त्यांना थोडंसं स्टोरी लाईन मध्ये आपण शिकवतो. प्लीज इकडे लक्षात द्या सर्वजण. आता मी ज्या लिहायला सांगेल तेव्हा लिहा. इकडे लक्षात द्या. किंवा आता मुलांना सांगतो की बाळांनो, आता आपल्याला इन हाऊस फॉर्म्युला शिकायचा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन हाऊस फॉर्म्युला, जो मी तुम्हाला आज शिकवणार आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन हाऊस फॉर्म्युला? जसं आपण काल परवा पण थोडंसं एक्सप्लेन केलं होतं की, इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. लिहू नका कोणी, इकडे लक्ष द्या प्लीज 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 प्लीज. इकडे लक्ष द्या. सर्व तुमच्याकडे अवेलेबल होणार आहे, लिहायची काहीच गरज नाही. इथं टाका प्लीज. जेव्हा तुम्हाला असं मी सांगितलं की 24, इकडे लक्ष द्या, 24, म्हणजेच तुम्हाला मी असं सांगितलं की जे मी आधी बोलतो ते आधी ऍप्लिकेशन, म्हणजे 20च्या रॉडवर जातो. आणि मग मनात एक प्रश्न येतो की 20 कुठं असतो? माझ्याबरोबर मनातल्या मनात बरोबर, 20 कुठं असतो? 20 10च्या रॉडमध्ये लोअर बीट मध्ये असतो. लक्ष द्या, बोला बोला बरोबर माझ्याबरोबर. 20 कुठं असतो? 10च्या रॉडमध्ये लोअर बीट्स मध्ये असतो. युनिट रॉडवर तुम्ही गेले तर युनिट रॉडवर 4 कुठं असतो? बोला मनातल्या मनात, 4 कुठं असतो? युनिट रॉडच्या लोअर बीटमध्ये असतो. म्हणजे आपण लोअर बीटलाच विचारणार की 10च्या रॉड गेले तर 20 आणि युनिट रॉडवर गेले तर 24. हे डायरेक्ट ऍप्लिकेशन झालं. पुन्हा परत एक अंक घेतो मी, 36. आता झिरो केलाय, 36. 30 म्हटल्या म्हटल्या 10च्या रॉडमध्ये लोअर बीट्स मध्ये 30 असतात. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, 30 असतात. आणि युनिट रॉडवर 6 कसे होतात की अप्पर बीट आणि लोअर बीट यांचं जर मी कॉम्बिनेशन केलं, वरचा एक बीट आणि लोअर केस मधला एक बीट, पहिला बीट, यांचं जर मी एकत्र आणलं, पिंच केली. बघा, गोळी वगैरे पाहिजे का? नाही तर गौरवला घ्यायला पाठवतो. हा, नाही नाही ना, त्रास नाही होते ना? सांगू का? हा, मग पाणी वगैरे पी लागलेस. ओके. तो अप्पर बीट आणि लोअर बीट यांचं कॉम्बिनेशन करून 6 तयार होतो. हा सेन्स आपल्यामध्ये जातो. क्लिअर आहे? मग आता इकडे लक्ष द्या, पुढचं कसं थेरी आहे आता पुढची. हे पण मुलांना समजून सांगायचं आपल्याला, बेस्ट स्टुडंट बनवण्यासाठी. त्यांना कुठलाही स्ट्रगल यायला नको कॅल्क्युलेशनसाठी, सर्व डिटेल सांगायचं. इकडे लक्ष द्या. 24, पुन्हा परत आपण 24ला गेलो. आणि आता आपल्याला पुन्हा परत +11 करायचा आहे. इकडे लक्ष द्या, पहिले समजून घ्या. 11 साठी 10 डायरेक्ट केला आणि मी इथं 1 साठी गेलो, बट 1 इज नॉट देअर. असा सेन्स, एक मेसेज होतो ब्रेनकडे की 1 इज नॉट देअर. बोला मनातल्या मनात, 1 इज नॉट देअर. आणि मग तेव्हा प्रॉब्लेम येतो की मी आता काय करू? असा मनात प्रश्न आला पाहिजे, काय मी काय करू? तर प्लीज इकडे लक्ष द्या. प्लीज प्लीज कोणी बोलू नका, फक्त माईक बंद ठेवा. इकडे लक्ष द्या. मी काय बोललो? 24 आणि +11, 10 डायरेक्ट आणि 1 साठी 1 इज नॉट अवेलेबल. तेव्हा ब्रेनकडे एक मेसेज जातो की 1 इज नॉट देअर. मग 1, बोला माझ्या बरोबर, 1, 2, 3 आणि 4. हे जे 4 अंक आहेत हे 5 पेक्षा स्मॉल आहेत. 5 म्हणजे 5 पेक्षा स्मॉल आहेत. आणि मग आपल्याला एक इथं थेअरी तयार होते की जर फॉर्मेशन ऑफ 5 करायचं असेल, प्लीज इकडे लक्ष द्या,
फॉर्मेशन ऑफ जर 5 करायचं असेल, मी प्रेझेंटेशनमध्ये शिकवेल तुम्हाला, 0 करून घ्या ओपताई. जर मला 5चं फॉर्मेशन करायचं असेल तर मला 2 जोड्या मिळतात. इकडे लक्ष द्या, लक्ष द्या. मी थोडंसं बियॉन्ड द बॉर्डर जाऊन तुम्हाला शिकवतो, कारण तुमचं 100% इकडे लक्ष पाहिजे म्हणून. 5च्या फॉर्मेशनसाठी मला 2 जोड्या मिळतात. त्या कशा? इकडे लक्ष द्या. 4 अँड 1, 3 आणि 2. बोला मनातल्या मनात. 4 आणि 1, 3 आणि 2. जर या 2 जोड्या एकत्र आल्या तर फॉर्मेशन ऑफ 5 होतं. क्लिअर आहे तुम्हाला? ते कसं थोडंसं मुलांना स्टोरी लाईन मध्ये पण आपण शिकू शकतो. थोडंसं मी पण प्रयत्न करतो तुम्हाला स्टोरी लाईन मध्ये. मला कोणीतरी सांगेल की आपलं प्रेझेंटेशन दिसतंय का म्हणून. कोणीतरी सांगेल, म्हणजे मला लक्षात येईल की प्रेझेंटेशन दिसतंय म्हणून. ओके, दिसतंय का? हो सर. हा, प्लीज इकडे लक्ष द्या. जर मी या युनिट रॉडच्या 5चं फॉर्मेशन मला बघायचं असेल तर याच्यापेक्षा हे 4 अंक लहान असतात आणि या 4 अंकांमध्ये आपल्याला 2 फॉर्मेशन मिळतात. 4 आणि 1 आणि 3 आणि 2. या दोघांचं जे काही फॉर्मेशन आहे ते 5 असतं. आणि म्हणून प्लीज इकडे लक्ष द्या. हे जे छोटे अंक आहेत, म्हणून मुलांना एक छोटीशी सांगायची, जर छोटा प्रॉब्लेम असेल प्लीज, गायत्री ताई खूप हालचाल नकोय मला. स्क्रीनमध्ये एवढी हालचाल असली की मला आवडत नाही. थोडंसं शांत बसून घ्या. जर मुलांना आपण सांगतो की जर छोटा प्रॉब्लेम असेल तर तो घरातल्या घरात सॉल्व्ह करतो. प्लीज प्लीज बोला, मला स्टोरी शिकवायची तुम्हाला. घरातल्या घरात सॉल्व्ह करतो. पण मग घरात पण एक कोणीतरी बॉस असतो. लक्ष द्या, घरात पण कोणीतरी एक बॉस असतो. जसं घरात मम्मी पप्पा, मोठे भाऊ मोठी बहीण जे काय आपले बॉस असतात. पण बाहेर गेलो, पुन्हा परत आपण जर असं म्हटलं की आपण बाहेर गेलो, मग सोसायटीचा कोणीतरी सेक्रेटरी चेअरमन असतो. नगरात गेलो तर नगरसेवक सरपंच कोणीतरी असतो. लक्षात आलं का? जसं आपल्याला कोणीतरी समस्या जशी असेल तशा पद्धतीने आपण कोणाची तरी मदत घेतो. मग घरामध्ये एक बॉस असतो की त्याला आपण 5 म्हणतो. छोटासा प्रॉब्लेम आहे आणि मग हा 5 आपल्याला मदत करतो. आणि जर 5 मदत करतो तर मग या 5चं फॉर्मेशन माहिती पाहिजे. या 5चा गुणधर्म असा असतो, 3 आणि 2 जर एकत्र आला तर फॉर्मेशन इज द 5. 1 आणि 4 जर एकत्र आला तर फॉर्मेशन इज द 5. आणि मग सोपं होऊन जातं. प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जाऊन दाखवतो की जर मला कोणी सांगेल का दिसतंय म्हणून असं? येस कोणी? सर. ओके, ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. माझ्याकडे आन्सर 2 आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. आता 2 अप्लाय केलाय आणि मी पुन्हा परत याच्यात 2 अप्लाय केला तर आन्सर इज द 4. हे डायरेक्ट लेवलचं कॅल्क्युलेशन झालं. बरोबर आहे? आन्सर आपण इकडे लिहूया. आन्सर इज द 4. आन्सर इज द 4. पण पुन्हा मला +1 करायचा आहे. +1 करायचा आहे. बट 1 इज नॉट देअर. आणि मी जेव्हा +1 करायचा असतो त्याचा फॉर्म्युला तयार होतो. प्लीज इकडे लक्ष द्या. प्लस प्लस वन इज इक्वल टू -4 +5. आणि मग हा मुलांना कसा समजून सांगायचा ती छोटीशी मी एक म्हणून गेल्या 15 मिनिटापासून तुम्हाला समजून सांगतोय आणि पुढच्या 5-10 मिनिटात सर्व क्लिअर होऊन जाईल. इकडे लक्ष द्या. मग आपण सर्वजण मनातल्या मनात बोलायचंय. बोला प्लीज. 4चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 4, 3चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 3. बोला सर्वजण मनात. 1चा फ्रेंड 4, 4चा फ्रेंड 1, 3चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 3. मग जेव्हा मला अडचण होती, इकडे लक्ष द्या. 4 + 1 मला अडचण आहे. मला 1चं ऍप्लिकेशन करायचंय आणि 1चा फ्रेंड कोण आहे सांगा बरं. 1चा फ्रेंड कोण आहे? 4 आहे. जेव्हा मला अडचण असते तेव्हा तो अपोजिट वागतो. लक्ष द्या, अपोजिट वागतो. म्हणजे मला +1 करायचा आहे तर त्याचा फ्रेंड कसा असणार आहे? अपोजिट असणार आहे. म्हणजे +1 इज इक्वल टू -4. आणि हेल्प कोण करेल? घरातला बिग बॉक्स 5 मदत करेल. इतकं सोपं आहे. पुन्हा परत आता इकडे लक्ष द्या. माझ्याकडे 2 आहे. करा सर्वजण 2. राईट हँडवर 2. मला +3 करायचा आहे. बट 3 इज नॉट देअर. इथं 3 नाहीये. मग 3चा फ्रेंड कोण आहे सांगा मला. 3चा फ्रेंड कोण आहे? 2. म्हणजे 2 काय होणार? -2 +5. ओके. नेक्स्ट पुन्हा परत 11 करा सर्वजण. 11 करा. दोन्ही हातांवर 11 करा. मला +4 करायचा आहे.
या हातावर राईट हँडवर +4 करायचा आहे. पण फोर आहे का इथं? फोर अवेलेबल नाहीये. मग फोरचा फ्रेंड कोण आहे? 1 आहे. पण तो कसा होईल? -1 +5. मला 40 करायचा आहे. इकडे लक्ष द्या. 10च्या ऑर्डरमध्ये +40 करायचा आहे. पण तो इथं 40 अवेलेबल आहे का इथं? 40 अवेलेबल आहे का? नाहीये. मग 40चा फॉर्म्युला कसा असतो? -10 +50. कारण आपण लेवल 1 पण शिकतोय आणि लेवल 3 पण शिकतोय. आता पुढे पुन्हा परत जाऊ आपण. घ्या सर्वजण माझ्यावर. 23 23 करा सर्वजण. 23 +22. घाई करू नका. मी जसं सांगतो तसं करा. ओके, आपल्याला कोणालाच येत नाही असं समजून घाई नका करू. 23 डायरेक्ट अवेलेबल. बोला मनातल्या मनात. 23 इज द डायरेक्ट अवेलेबल. अगेन +23. मग 20 साठी गेलो. येस, 20 इज द डायरेक्ट अवेलेबल. ओके, डायरेक्ट अवेलेबल. पण 3 साठी मी युनिट रॉडवर गेलो आणि त्याला विचारलं 3 इज देअर. त्याने सांगितलं नो. मग लगेच आपल्या मनात एक विचार आला पाहिजे की +3 इज इक्वल टू, बोला सर्वजण, +3 इज इक्वल टू, +3 इज इक्वल टू -2 +5. कारण +3चा फॉर्म्युला काय आहे? +3चा फ्रेंड कोण आहे? -2 +5. आता तुम्ही म्हणत असाल की हे तर वेगळंच मॅथ आहे. हो, कारण हे मॅथ नाहीच आहे. हे काय आहे? काय आहे? आठवण्याचा व्यायाम शिकवतोय आपण ब्रेनला. परत सांगतो मी तुम्हाला, हे गणित नाहीच आहे. पण याच्यात गणित बसवलेलं आहे. म्हणून गणिताचं दळण बाहेर निघतं. गहू टाकले तर गव्हाचं दळण बाहेर निघेल, बाजरी टाकले तर बाजरीचं निघेल. तसं इथं अंक टाकतोय तर अंकांचंच गणित बाहेर निघणार आहे. अंकांचंच उत्तर कायचे काय असेल पीठ बाहेर येणार आहे. सांगण्याचा अर्थ मला असा आहे. म्हणून इथं जसं जसं आता सोपं वाटतंय आणि काही त्यांना वाटतंय तर काय बाबा हे तर फारच सोपं आहे, याच्यासाठी आम्हाला रजिस्ट्रेशन करून अभ्यास, पण आताच कळेल. जसं जसं आपण हळूहळू लेवल 1, लेवल 2, लेवल 3, आपल्याला 45 फॉर्म्युले शिकायचे आहेत एवढ्या अजून पुढच्या 15 दिवसामध्ये. आणि मग प्रत्येक वेळेस राईट टाइम राईट फॉर्म्युला आठवणं. बोला माझ्याबरोबर. काय? राईट टाइम राईट आठवणं. आणि तो पण सेकंदाच्या काहीतरी क्विकली पार्टमध्ये. सेकंदाच्या काहीतरी वेग क्विकली आठवायचा आहे. दिस इज अ रिकॉल थिंग्स, की राईट इन्फॉर्मेशन बाहेर काढणं आणि तिला अप्लाय करणं, हे ब्रेनला आपल्याला सवय करायची आहे. ओके, सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. मी आता काय काय शिकवलं ते समजून सांगतो. व्हिज्युअलायझिंग नंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारतो. मी +1 शिकवला, म्हणजेच तुम्हाला लगेच +1चा फ्रेंड माहिती पाहिजे, -4. मी +2 शिकवला. +2चा फ्रेंड कोण आहे? -3 आहे. मी +3 शिकवला. +3चा फ्रेंड कोण आहे बोला? -2. बोला सर्वजण. मी +4 शिकवला. +4चा फ्रेंड कोण आहे? -1 आहे. इतकं सोपं आहे. मुलांना पहिल्या क्लासमध्ये छानपैकी इंट्रोडक्टरी ब्लॅकबोर्डवर स्टोरी फॉर्ममध्ये छानपैकी त्यांना बोलवायचं. सांग रे बाबा, +1चा फ्रेंड कोण आहे? -4. +3चा फ्रेंड -2. +2चा फ्रेंड -3. छानपैकी मुलांना जर हे सर्व तुम्ही त्यांना इंट्रोडक्टरी व्यवस्थित स्टोरी फॉर्ममध्ये, म्हणजे आपण स्टोरी काय शिकली, की जेव्हा गरज असते तेव्हा मित्र हा उलटा वागतो, रिव्हर्स मोडमध्ये जातो. आणि मदत कोण करतो? त्या होममध्ये जो काही ओनर असेल, त्या होम मधला जो काही बिग बॉस असेल. आता घरामध्ये इन हाऊस फॉर्म्युला, या घरामध्ये युनिट रॉडमध्ये बिग बॉस कोण आहे? 5 आहे. 5चे हे फॉर्मेशन आहेत. 10च्या रॉडमध्ये गेलो. 10च्या रॉडमध्ये बिग बॉस कोण आहे? 50 आहे. बोला सर्वजण. बिग बॉस कोण आहे? 50. आणि या 50चं फॉर्मेशन इथं आहे. मग 50चं फॉर्मेशन कसं? 10चा फ्रेंड 40, 40चा फ्रेंड 10. बोला सर्वजण. 10चा फ्रेंड 40, 40चा फ्रेंड 10. 30चा फ्रेंड 20, 20चा फ्रेंड 30. मीन्स मला मदत 50 करेल आणि जे ऍप्लिकेशन करायचं त्याच्या अपोजिट फ्रेंड अप्लाय होईल. क्लिअर झालं? आता हे फॉर्म्युला सिस्टम कशी तयार होते ते पण प्रेझेंटेशन मधून सांगतो. इकडे लक्ष द्या. ही थेरी आपण आहे ना सोमवार मंगळवारी शिकणार आहेत, कारण तुमच्याकडे सध्या टूल नाहीये. हे मी मुद्दाम आपल्या प्रेझेंटेशन मध्ये, जर तुम्हाला काय झालं असतं, आपण कधी कधी काय होतं, असं होतं, मी जस्ट सांगतो तुम्हाला का प्रेझेंटेशन मध्ये आलं. एकच आठवडा समजा मला फर्स्ट शिप असेल आणि त्या आठवड्यातच जर माझी सेकंड शिप जॉईन झाली, तर मग मी काय करतो,
त्याच शनिवार रविवारी तुम्हाला पाठवतो ते प्रेझेंटेशनच्या मोडमध्ये. आणि मग तुम्हाला ते किट पोचल्यावर मी तुम्हाला हा व्हिडिओ, याचा हाऊ टू हँडल द टूल, हे अबॅकस टूल कसं हँडल करायचं आणि त्याच्याबरोबर पेन कशी हँडल करायची, प्लीज दोघं कशा हँडल करायचे याचा सेपरेट व्हिडिओ आणि सेपरेट ट्रेनिंग होईल तुम्हाला. कारण डिसिप्लिन फार इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. डिसिप्लिन हा इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर डिसिप्लिन झाली, प्रॉपर डिसिप्लिन, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की अजून पण काही ताई 6 असा करतात. इट इज नॉट राईट डिसिप्लिन. -6 असाच झाला पाहिजे, -7 असाच झाला पाहिजे, +6 असाच झाला पाहिजे. तसं बीटमध्ये पण मुलं खूप मिस्टेक करतात. मी स्वतः खूप ऑब्झर्वेशन आहे. आणि त्यावेळेस ॲज अ टीचर म्हणून त्यांना मोटिवेट करणं, त्यांना समजून सांगणं, ते फार गरजेचं असतं. म्हणून तुमच्याकडे टूल सोमवार मंगळवारपर्यंत पोहोचेल. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवेल सोमवार मंगळवारी, आणि तो प्रत्येक गोष्ट बघायची आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायची, आणि मग तुम्हाला एक बुकचं पेज सांगेल तेव्हा ते त्याप्रमाणे सोडवायचं. म्हणजे आता काहीच नाही आपल्याकडे तरी आपलं लर्निंग चालू राहील. क्लिअर आहे? प्रेझेंटेशनमध्ये ते आलं म्हणून सांगितलं. ओके, म्हणून याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. ओके, इकडं लक्ष द्या. आता हे मी सर्व तुम्हाला सांगितलं. मला फक्त कोणीतरी सांगेल ना, की हे सर्व दिसतंय का? कारण काही ठिकाणी चेहरे मला आडवे येतात. दिसतंय का? कोणी हो सांगेल का? ओके. हो हो. व्हेरी व्हेरी गुड. दिसत असेल तर व्हेरी गुड. ओके. फक्त मला पेन पेन का त्रास देतोय? आला, पेन पण आला. इकडे लक्ष द्या सर्वजण. आता इन हाऊस फॉर्म्युलामध्ये इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आता ही थोडी प्रॅक्टिस आपण करून घेतली. ही प्रॅक्टिस करून घेतली की हे लेवल 1चं बुक आहे. हे लेवल 1चं बुक आहे. या लेवलमध्ये एकदम डिटेलमध्ये आपण मुलांना समजून सांगतो की 1चा फ्रेंड 4, 2चा फ्रेंड 3, 3चा फ्रेंड 2, 4चा फ्रेंड 1. मी तुम्हाला मुलांकडनं कसं बुक सोडून घ्यायचं ते पण शिकवतो. आपण टीचर म्हणून शिकवतोय. 10चा फ्रेंड 40. जरी मुलं लहान असली तरी त्यांना माहीत असावं. 30चा फ्रेंड 20 आणि 40चा फ्रेंड 10, हे आपण भरून घेतो. आणि इथं मात्र कसं करतो, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. असंच बोलायचं सगळ्यांनी. +4 = -1 +5. आता काही ठिकाणी असा पण टोन असतो, ऍड 4 ॲड 4 -1 ॲड 5, असं होऊ शकतं. असं प्रत्येकाचा टोन वेगवेगळा असू शकतो. पण स्ट्रोक हाच स्टँडर्ड असला पाहिजे, की +4 = -1 +5, म्हणजे मीन्स ॲड 4 = -1 ॲड 5. क्लिअर आहे? बोलण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पण समजा आता साधनाताई कुठल्या तरी वेगळ्या एका ब्रँच बरोबर जाऊन आल्या आहेत, आणि समजा त्यांच्याकडे असं पण असू शकतं. प्लीज इकडे लक्ष द्या. +4 -5 असं पण काही ठिकाणी असतं. पण एक आपल्या क्लासमध्ये किंवा आपण ज्या पद्धतीने आता पुढे जाणार आहोत, आपला जो सिलेबस आपण बनवला आहे, तुम्ही असं जरी केलं तरी उत्तर सेमच येणार आहे. फक्त प्रत्येकाचा पॅटर्न वेगवेगळा असतो. पण असं कोणी असेल तर अशी कोणी सवय लावून ठेवू नका. एक जस्ट मी सांगतो, कारण कधी कधी आपण कुठेतरी युट्यूबवर पण एखादा व्हिडिओ बघतो, नंतर मग ती आपल्याला अशी अर्धवट सवय लागते. नंतर तुम्हाला एक स्टँडर्डायझेशन व्हावं मुलांना म्हणून सांगतोय, बाकी काही नाही. ओके. आणि म्हणून ज्या ताई आपल्या फ्लोमध्ये, म्हणजे आपल्या परिवारातल्या असतील, त्यांनी एका फ्लो मेंटेन करायचा. पुन्हा परत सर्वजण मनातल्या मनात बोला. +40 = -10 +50. आता मग पुन्हा परत 3चा फॉर्म्युला पण तोच आहे. आपण थोड्या वेळानं बघितला. बोलून घ्या फक्त माझ्याबरोबर. +3 = -2 +5 +30 = -20 +50. सो दिस इज अ क्लिअर. आता डायरेक्ट कॅल्क्युलेशनकडे जाऊ आपण. चला, एकच मिनिट. हे पण समजून सांगितलं. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण माझ्याबरोबर. एक कॅल्क्युलेशन मी कुठलं तरी सोडून सांगतो. ओके. मग बाकी ते तुम्हाला करायचे. प्लीज, मी हे 4 नंबरचं कॅल्क्युलेशन करतो. करा माझ्याबरोबर सर्वजण. 28, डाव्या हातावर 20 आणि उजव्या हातावर 8. करा सर्वजण. 28 -5, बघा डायरेक्ट अवेलेबल. -5 डायरेक्ट झाला. +32, आपण सिनियर शिकतोय म्हणजे लेवल 3